कोल्हापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडे अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई व्हावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे। या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून लक्षतीर्थ वसाहती परिसरातील प्रार्थनास्थळावर कारवाईचे नियोजन केले। या नियोजनानुसार पथकही तयार करण्यात आले। हे पथक प्रार्थनास्थळ परिसरात पोहोचले असता लक्षतीर्थ वसाहत परिसरातील नागरिकांनी याला विरोध केला। यामुळे लक्षतीर्थ वसाहत परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला असून करवीर तहसीलदारांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत या परिसरात कलम 144 लागू करत संचारबंदी लागू केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने लक्षतीर्थ वसाहत परिसरात असणाऱ्या एका मदरसाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी JCB आणि अन्य वाहनांसह पोहोचले। मात्र या ठिकाणी मुस्लिम समाजाने या कारवाईला विरोध दर्शवल्याने या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले असून परिस्थितीचे गांभीर्य ओळखत वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मुस्लिम समाजाचे प्रमुख यांच्यात बैठक सुरू आहे। ह्या बैठकीतून मार्ग काढण्यासाठी दोन्ही बाजूंकडून चर्चा केली जात असली तरी कारवाईला विरोध करण्याच्या भूमिकेवर स्थानिक नागरिक ठाम आहेत। दरम्यान तणावाची स्थिती पाहता करवीर तहसीलदारांनी लक्षद्वीप वसाहत परिसरामध्ये कलम 144 लागू केले असून पोलिसांनी माध्यमांबरोबरच स्थानिक नागरिकांनाही मदरसा परिसरात जाण्यास मज्जाव केला आहे।